पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट. पीक विमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. आज 11 वाजेपर्यंत पीक विमा इथं हेक्टरी 17,000 रुपये या तालुक्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पीक विमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल, यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आनंदाची बातमी, शेतकरी बांधवांना राहिलेला जो काही पीक विमा आहे ते आज 10 वाजेपर्यंत अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. ज्यांना कोणाला पीक विमा पैसे आले आहेत, त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आताची सर्वात मोठी अपडेट जी की यासाठी 778 कोटी किती 778 कोटी रुपयाचं जे की पीक विमा आहे तिथं शेतकरी बांधवांसाठी आलेलं आहे. निधीसुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. यामध्ये जे काही जिल्हे आहेत यामध्ये अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, बीड, परभणी, नांदेड, लातूर, जालना, धुळे, जळगाव तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता तुम्ही जळगावमधून असाल, धुळे, जालना, लातूर, नांदेड, परभणी, बीड, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती तर आता कोणत्या जिल्ह्यांमधून असाल तर तुम्ही इथून चेक करा. तर आता यामध्ये सर्वसाधारण नुकसानसाठी 8 ते 12,000 रुपये, जास्त जर नुकसान भरपाई असेल तर 17,000 रुपये, याप्रमाणे पूर्ण जर नुकसान असेल तर आर्थिक मदत इथं आवश्यक आहे. तर आता अंतिम रक्कम ही पंचनाम्यावर अवलंबून असते. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील. टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जातात. तर यामध्ये कोण पात्र आहेत? तर आता पीक विमा भरलेले शेतकरी, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं नुकसान झालेले आहे असे शेतकरी, ई पीक पाहणी पूर्ण केलेले शेतकरी बांधव, बँक खाते आधारशी लिंक आहे तर असे जे काही शेतकरी बांधव आहेत तर यामध्ये पात्र आहेत. तर आता पैसे आले नसतील तर तुम्हाला सर्वप्रथम जे की तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447, तर यावरती कॉल करा आणि सांगा की आम्हाला पीक विमा इथं आलेला नाही. दुसरं जे महत्त्वाचं म्हणजे लेखी अर्ज द्या. त्याचप्रमाणे पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करा की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही. पीक विमाचा फॉर्म तुमचा अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. पात्र शेतकरी कोण आहेत? पीक विमा फॉर्म भरलेले शेतकरी बांधव ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहेत, ई पीक पाहणी केलेली आहे, पंचनामे झाल्याच्या नंतर 72 तासाच्या त्यांनी तक्रार केलेली आहे. यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा तर असे जे काही पीक आहे यांची तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. कोणाला पैसे मिळणार नाहीत ज्यांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला नाही, तर अशी शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही. ई पीक पाहणी न केलेले शेतकरी बांधवांना आधार लिंक खातं नाही, पिकाची नोंद नाही, चुकीची माहिती दिलेली आहे तर असे शेतकरी यामध्ये अपात्र आहेत. अशांना पैसे इथं येणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य इथं त्याचप्रमाणे पैसे इथं येतील? ज्या गावातील, ज्या जिल्ह्यातील, ज्या तालुक्यातील पंचनामे सर्वप्रथम इथं कंप्लीट झालेले आहे, ज्या जिल्ह्यांची यादी इथं मंजूर झालेली आहे, DBT पूर्णपणे प्रक्रिया ओके आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, यानंतर नाशिक, पालघर, ठाणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं जे काही वाटप प्रक्रियेत असलेले जे काही लवकरच जमा होतील जे काही जिल्हे यामध्ये आहे, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही. तर आता प्रलंबित जिल्हे मंजुरी पडताळणी इथं सुरू आहे. तर यानंतर जे काही जिल्हे यामध्ये आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. 18 जिल्ह्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 8 जिल्हे प्रतीक्षेत आहे, 8 जिल्हे प्रलंबित आहे. एकूण 32 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाल्याच्या नंतर आता पैसे इथं येणार आहेत. तक्रार अर्ज नमुना ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने पीक विमा प्रतिनिधीशी हा जो अर्ज आहे ती इथं द्यायचा आहे. तुमचा जिल्हा लिहा, तालुका लिहा, जसंच्या तसा महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे. पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत तक्रार इथं देत आहो अशा प्रकारचा मी खालील सही करणारा शेतकरी, माझ्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असून मी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तरीसुद्धा आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झालेली नाही अशा प्रकारचा महिना येतील महोदय म्हणून इथं. त्याचप्रमाणे तुमचे नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक इत्यादी तुम्हाला व्यवस्थित तुम्ही तुमची माहिती भरायची आहे.
यानंतर तुमचं कोणत्या बँकेचं पासबुक आहे, बँकेचं जे काही कोणती बँक आहे बँकेचं नाव लिहा, खाते क्रमांक न चुकता लिहा, पिकाचा प्रकार लिहा. हे सर्व गोष्टी लिहिल्याच्या नंतर आता तुम्हाला पावती क्रमांक इथे लिहायचा आहे. म्हणजे अर्ज क्रमांक जे काही पीक विमा फॉर्म भरता वेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन ID दिसते तुम्हाला पीक विम्याच्या फॉर्मवर, ते टाकायचे आहे. नुकसान भरपाईचा प्रकार टाका, दिनांक टाका, ठिकाण टाका आणि सिग्नेचर करा. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. तर आता हे जे आहे यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विमा पावती, 7/12/8 आणि नुकसान भरपाईचे फोटो इत्यादी त्यासोबत जोडून सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी पैसे तर जमा होत नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाते. किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉल करून पिकाची तक्रार करू शकता. तर आता या तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस जिथं आहे तर तिथं पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. इत्यादी डॉक्युमेंट्स जोडून लेखी अर्ज देऊन त्यांना 15 दिवसाच्या त्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल.